नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश पाटील. खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील 26 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या पीक कर्जाची पुनर्रचना म्हणजेच लोन रिस्ट्रक्चरिंग केली जाणार आहे. पण इथेच शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणजे पुनर्रचना म्हणजे नेमकं काय? ही कर्जमाफी आहे का? जर ही कर्जमाफी नसेल तर मग बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार? अशा अनेक शंका, प्रश्न, कमेंट्स आणि व्हॉट्सॲप मेसेज मला सातत्याने येत आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये सोप्या आणि स्पष्ट शब्दात खरी माहिती तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या 282 तालुक्यांची अंशतः व पूर्णतः बाधित अशी वर्गवारी केलेली आहे. या तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगर लागू करून 7 ते 8 सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील 2 अत्यंत महत्त्वाच्या सवलती म्हणजे पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि पीक कर्जाची पुनर्रचना म्हणजेच पुनर्गठन. या दोन्ही सवलतींसाठी स्वतंत्र GR म्हणजे शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत. सहकार विभागामार्फत पीक कर्ज पुनर्घटनेचा GR जारी करण्यात आला आहे. आता एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. पीक कर्जाची पुनर्रचना आणि पीक कर्जाचे पुनर्गठन हे एकच आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवलेला होता. या प्रस्तावात राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं. केंद्र शासनाने हा प्रस्ताव मान्य केला आहे आणि त्यामधून KCC धारक व पीक कर्जधारक शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच राज्य शासनाची मंजुरी आहे, केंद्र शासनाचीही मंजुरी आहे आणि त्यालाच फार्मर लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की या पुनर्रचनेत शेतकऱ्यांना नेमका दिलासा काय मिळणार? तर मित्रांनो, पीक कर्जाचे पुनर्गठन केलं जात असताना पहिल्या वर्षाच्या व्याजदरात केंद्र शासनाकडून काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. कारण सामान्यतः पुनर्गठन केल्यानंतर व्याजदर थोडासा वाढतो, जो अनेक शेतकऱ्यांना परवडणारा नसतो. म्हणूनच इथे व्याजदरात दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसऱ्या वर्षापासून मात्र सामान्य व्याजदर लागू होईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याने एका हंगामासाठी 1 लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले असेल तर पुनर्रचना केल्यानंतर ते अल्प मुदतीच्या कर्जातून मध्यम मुदतीमध्ये आणि नंतर दीर्घ मुदतीमध्ये रूपांतरित केलं जातं. म्हणजेच कर्ज माफ होत नाही, फक्त हप्त्यांमध्ये विभागून ते फेडण्यासाठी वेळ दिला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा भार उद्यावर ढकलला जातो. आता इथेच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वी ज्या वेळी कर्जमाफी जाहीर झाली आहे त्यावेळी पुनर्गठन केलेलं पीक कर्ज अनेकदा कर्जमाफीस अपात्र ठरले आहे. म्हणूनच आज शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. पुनर्गठन करावं की नाही? नंतर कर्जमाफी आली तर आपण वंचित राहू का? सध्या आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडे कर्ज फेडण्याची क्षमता नसताना पुनर्गठनाचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न शेतकरी संघटनांकडूनही उपस्थित केला जात आहे आणि याला विरोधही होत आहे. त्यामुळे मित्रांनो, आज जे काही अपडेट येत आहेत ते कर्जमाफीचे नसून फक्त पुनर्गठनाचे अपडेट आहेत, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. पुनर्गठन केलेलं पीक कर्ज भविष्यात कर्जमाफीस पात्र ठरेल की नाही याबाबत आत्तापर्यंत कुठलाही स्पष्ट निर्णय झालेला नाही. म्हणूनच पुनर्गठन करावं की नाही हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या परिस्थितीनुसार घ्यायचा आहे. जर थकीत होण्यापासून वाचायचं असेल, थोडा दिलासा घेऊन हळूहळू कर्ज फेडायचं असेल, की थकीत राहून कर्जमाफीची वाट पाहायची असेल, की पूर्ण कर्ज भरून नियमित कर्जदार व्हायचं असेल, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. माझा उद्देश फक्त एकच, तुमच्या मनात असलेला संभ्रम दूर करणे आणि खरी स्पष्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे. कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक कर्ज, नमो शेतकरी, PM किसान या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. म्हणूनच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रकाश पाटील, पुन्हा भेटू पुढील अपडेटसह. धन्यवाद.